करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा आपला एक देव करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा जीवा सुखानो रे जीवा सुखानो हे जीवा सुखानो हे आपला तो एक देव करून घ्यावा 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 हे बिन जीवा सुखानो हे बिन
आपुलिया जननी आपुलिया नावे मना पिते गोविंदाजी नावे मना पिते गोविंदाजी नावी मना पिते गोविंदाजी रति माई के दुखते जने रति माई के दुखाती जननी रति माई के दुखते जने रति माई के दुखाती जननी आगे अंतिम अवसान आहे आधी अंती अवसानी आहे आधी अंती अवसानी कामरणेचे सरे कामरणेचे सरे जीवने करते मागे जीवने करते मागे कामरणेचे सरे आदि अंत्य अवतार आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा आपुला
विना जीवा सुख नव्हे देणे विना जीवा सुख येरती माई येरती माई दुःखाचे जळणारे येरती माई नाही आधी अंती भसानी नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी आधी अंती अवसानी नाही आधी अंती नाही आधी अंती नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती नाही आधी अंती अवसानी अवसानी नाही आधी नाही आधी अंती अवसानी नाही आधी अवसाने नाही आधी
नाही आदि अंती अवसानी अवसानी नाही आदि अंती नाही आदि अंती अवसानी अवसानी नाही नाही आले आले नाही नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी येरति माये येरति माये दुःखाची जळी येरति माये आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे येरती माईके दुःखाची जनिती नाही आद्यांती अवसान अविनाश करी अपुण्याशे लावी मनापिशे गोविंदाचे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान आज या संसदी गावामध्ये नाम यज्ञाचा आरंभ झालेला आहे. अशा या यज्ञात प्रथमच कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. ही सेवा भगवतचरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. महाराज या अभंगात जीवांना सुख प्राप्तीचा उपाय सांगतात.
तळमळ करतोय. सुखा लागी करशी तळमळ, परी तू पंढरशी जाई एक वेळ. मग तू अवघाशी सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सुखा करता तळमळ करणारा जीव, मग तो या लोकातला असो, स्वर्गातला असो, अथवा पाताळातला असो, त्रैलोक्यातला कोणताही जीव तो सुखा करता तळमळत आहे. विठ्ठल याचा अर्थ असा आहे, त्रैलोक्याच्या जीवांना कोणालाच सुख प्राप्त नाही. सुख प्राप्त असतं तर त्यांच्या ठिकाणी सुखासंबंधित तळमळ राहिली नसती. ज्यार्थी सुखासंबंधाने तळमळतात याचा अर्थच असा आहे की त्यांना सुख प्राप्त नाही. आणि अशा सुखेच्छू जीवांना म्हणजे प्राणांना सुखाचं मार्गदर्शन महाराज करतात. का हा जीव सुखा करता रात्रंदिवस प्रयत्नशील आहे, म्हणजे प्रयत्न करतो आहे, परंतु त्याला मात्र सुख प्राप्त होत नाही. याच्यातून असा निष्कर्ष निघतो की ज्या अर्थी प्रयत्न करूनही सुख प्राप्त होत नाही, त्या अर्थी तो सुखाचं ठिकाण चुकला आहे असं म्हणावं लागेल. जीवाचे प्रयत्न चालू आहेत हे मान्य आहे, आणि ते सुखाकरता प्रयत्न चालणे तितकंच मान्य आहे, परंतु त्याला सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा भोगांनवी आशा, म्हणजे आशेत सर्वांचे जन्म जातात. जीवनामध्ये ते आटोकाट प्रयत्न करतात, तरीही त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही.
झोपा काढणारा माणूस असतं तर ते मी मान्य केलं असतं. प्रयत्न करणाऱ्यांनाही सुख मिळत नाही. विठ्ठल पण प्रश्न निर्माण होतो का मिळत नाही. त्याचं उत्तर आहे सुखाचं योग्य ठिकाण जीवाला माहीत नाही. मग जीवाचे प्रयत्न चालू आहेत, मान्य आहे, पण कुठं जिथं दुःख मिळतं तिथं विठ्ठल म्हणजे संसारात. कारण संसार हा कदापिही कोणालाही सुख देणारा नाही. कारण त्याचं स्वरूपच आहे दुःखमय. दुःख बांधव आहे हा संसार. दुःखानं हा रचित असा संसार आहे. म्हणजे त्याची रचनाच दुःखातून आहे. म्हणून संसारातला कुठलाही जीव असो त्या कोणत्याही जीवाला संसारामध्ये सुख मिळणं शक्य नाही. कारण ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा, चित्तीशी न त्याचा वाहू नये. संसार संसार सुखमय आहे. आपलं दुःखमय आहे आणि दुःख प्रदान करणारा आहे. आणि म्हणून जीवाला कोणालाही सुख मिळत नाही. आणि जीवातीत सुखाची इच्छा आहे विठ्ठल.
त्याची इच्छा अन्यथा असं म्हणता येणार नाही. प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो कारण त्याला सुख हवं आहे. हे योग्य आहे. सुखाची इच्छा करणं हे अयोग्य नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी असली पाहिजे, ते आहेच, अयोग्य नाही. पण अयोग्य असणारी इच्छा त्यांना ती पूर्त करता येत नाही अथवा त्यांच्याकडून ती पूर्ण केली जात नाही. अशी सुखाकरता तळमळणारे हे जीव, त्या जीवांना तुकोबाराय सुखाचा मार्ग या अभंगाच्या पहिल्या गाण्याचा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो महाराजांना सुखा करता बाबा हो, देव आपला करायला पाहिजे. तुम्ही आपलं करता संसार, खूप आपला करतात. आता खूप करतात त्याचं कारण असेल, त्यांना वाटतं खूप संसार वाढवला म्हणजे सुख मिळेल. आणि या करता संसाराची सारखी वाढच करत राहतात. किती जरी संसार त्यांचा अंकित झाला तरी सुद्धा त्यांना अधिक त्याला वाढवावंच वाटतं. वाढावे संताना तुही भावे धनधान, तुही भावे धनधान, तुही भावे संसार वाढवण्याची प्रवृत्ती जीवाची आहे.
कोणी असो, तो संसार वाढवण्याच्या नादी दिसतो. अगदी कीर्तनकार कोण जरी असला तरी तोही सुद्धा संसार वाढवताना दिसतो. मी काहीतरी बोलतो असं नाही, सत्य बोलतोय. तुम्ही पाहत असाल संसार लोक वाढतात, संसार वाढतात बोवा लोक वाढतात, संसाराच्या नादी पडतात. अजून काहींचा थाटाच असतोय पण वाढवच्या नादी आहे कुठे. कारण त्यांना असं वाटतं संसार वाढवणं म्हणजे सुख मिळेल. ती भ्रांत कल्पना आहे जीवांची. म्हणजे कोणती संसार वाढवण्यात सुख मिळेल ही भ्रांती. का बरं? संसार वाढवण्यात सुख मिळत असं तुम्हाला वाटतं, पण पहिला मिळण्याकरता त्या संसाराला सत्यत्व असावं. तो सत्य असला पाहिजे. आणि संसार कसा आहे? लटिका लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा दर्शक शरण म्हणजे हा तुम्ही जो संसार करताना तो सगळा खोटा आहे. तुका म्हणे तूच खरा येर वावगा संसार. परगडतो संसार प्रमाण कसे निघतात. फलकट तो संसार येथे सार भगवंत. मला वाटतं यांना हे कळत असेल. त्याला बोलता येतं. बोलता वाटे तिरकापे. बोलणं सोपं आहे पण वस्तुतः वागणं कठीण. संसार खोटा म्हणणारी माणसं प्रयत्नानं तो संसार वाढवताना दिसतात. आणि ही प्रवृत्ती सामान्य संसारिकांची आहे असं नाही, बुवा लोकांची सुद्धा ही प्रवृत्ती आहे. याचं एकच अज्ञान आहे. कारण आहे की त्यांच्या ठिकाणी आहे अज्ञान. आणि कशा संबंधी? संसारासंबंधी. यथार्थ संसार त्यांना कळाला असता तर ते संसाराच्या नादी पडलेच नसते.
अर्थच असा आहे की यांना संसाराचं यथार्थ ज्ञान नाही. म्हणजे त्यांना सुद्धा वाटतं की हा संसार आम्हाला सुख देईल. आणि म्हणूनच ही माणसं म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार ही संसारामध्ये उत्तर संसार वाढवण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना यथार्थ संसाराचं ज्ञान झालं असतं तर त्यांनी संसार वाढवला असता का टाकला असता. महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी काय केलं, मनोनी रुसलो संसारा सर्प विखार पांढरा, तुझशी अंतरे दातारा या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणी माजलो मी माझी म्हणी केली ओढणी विटंबना. मला वाटतं आमच्या सारख्या कोणाचे सगळी प्रमाण पाठी याचा अर्थ असा आहे की संसार वाढवण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती सुखा करता आहे हे याच्यात निश्चित झालं. मग तो परमार्थिक असो व सांसारिक असो, संसार वाढवताना दिसतोय ना म्हणजे याचा अर्थ त्यांना वाटतो संसारात सुख आहे. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. वस्तुस्थिती अशी आहे की संसारात कालत्रयी सुख नाही. काय कालत्रयी तिन्ही कालामध्ये सुख नाही, केव्हाच नाही, अत्यंत अभाव. म्हणजे सुखाचा अत्यंत अभाव आहे कशात, संसारामध्ये. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. याचा अर्थ असा आहे की सुखाला कारण आहे फक्त देव विठ्ठल. देवाशिवाय सुख नाही. पण कोणता देव, तो सत्यज्ञाना ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा तो आपुला करून घ्यावा. तो परमात्मा आपला करा. कोणता नेनो ब्रह्म मार्ग
हा आपुला करून घ्यावा. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवून या जगन वाट पाये भक्ताशी. असा जो तो आपुला करून घ्यावा विठ्ठल. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते समचरण साजरे विटेवरी. असा विटेवरी जो तो आपला करून घ्यावा विठ्ठल. हा तो हे दर्शक शरणानं वापरलं ना बाकीच्यांच्या व्यावृत्ती करता. कारण तुमच्या पुढं बरेच देव येतील विठ्ठल खंडोबा येईल, म्हसोबा येईल, याताळ येईल, काय 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 सगळी येतील. पण त्यांना आपलं करून घेऊन सुख मिळणार नाही. म्हणजे का बरं? ते जीव आहेत. जरी लोक त्यांना देव म्हणत असले तरी ते आहे जीव. अगदी ब्रह्मदेव सुद्धा ब्रह्मेशाना पर्वते वाढले नाही जीवाते. ब्रह्मदेव जरी आला असला तरी तोही पुनरावृत्तीच्या मापाशील झाला. एक ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. असा मार्का जो ब्रह्मदेव तो सुख सुद्धा देऊ शकणारा नाही. तो फक्त तुम्हाला जन्म देईल. तुला हाडाचा बाळचा हाडा बापाचा हाडाचा नित्य घडीतो मडकी रे. तुम्हाला जन्म देण्याचं काम करीन पण सुख नाही देणार. याचा अर्थच असा आहे त्यांना आपण देव म्हणतो हे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण देवामध्ये अनेकत्व नाही. एको देव सर्वभूतेषु गूढः. भैया माझा पंढरी राग तोया देवा साई देव तोया देवा साई देव तोया देवा साई. भैया माझा पंढरी राग तोया देवा साई देव तोया देवा साई देव तोया देवा साई देव. एको देव हा सहा सर्वभूतेषु गूढा. सर्व भूतांमध्ये गूढत्वानं म्हणजे गुप्तत्वानं राहणारा जो तो एक हा देवा तो एकच देव आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारितील. हरि हा व्यापक सर्वगत. हा तो मुख्यत्वे वेदांत. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. असा जो भगवान पांडुरंग केवळ तोच एक देव आहे या जगामध्ये. दुसरा देवच नाही.
आणि दुसऱ्याला देव मानायचं नाही. विठ्ठला विन देव म्हणती, ते संसार पुढती पावती. विठ्ठला विन तृप्ती नाही प्रतिती, विठ्ठले विन. विठ्ठलाशिवाय जर दुसरा देव म्हणाल तर तुम्हाला पुन्हा संसाराच्या गर्दीत पडावं लागेल. त्याच्याशिवाय देव नाही. देव अनेक नसतातच. अनेक एक जीवांमध्ये आहे. जीव अनेक, देव एक. आणि तो महाराज सांगते, बळ्या माझा पंढरीराव, गोया देवांचाही देव. सगळे देव याला देव मानतात. आम्हीच मूर्ख त्यांना देव म्हणतो. इंद्र चंद्र महेंद्र याची पूजी, इंद्र चंद्र महेंद्र याची पूजी. चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे ती यातेची स्थगिती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जुळला सांगाती. सगळ्यांचा देव पांडुरंग. सगळे त्या पांडुरंगाची उपासना करतात. आपणच या मसोबाचा चेडलोबाला पूजितोय. पण ती पूजायच्या लायकीचे नाही. आपल्या इच्छे आणि काय पिढी काय ती बराडी. कुणबट कुळवाडी अनान देव मांडे. हे सगळे या कुणबट लोकांनी देव केले. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडणी वरी बैसविले, गंधाक्षरा झाकोळले, मनाले तेची नाव ठेवले गा. कैसे या जनाशी लागले वेद. म्हणून खरं देव पोतवारे श्री हरी एक देव आहे. एक त्या देवाला आपलं करा. दुसऱ्याच्या नादी लागायचं काही काम नाही. म्हणजे का काही उपयोगाचीच नाही ना ते.
चांगला एखादा मनुष्य मेलाय आणि लोकांनी असं ठरलं त्याला जिवंत करायचं आणि त्याच्याकरता ट्रका पाठवल्या मुंबईला आणि त्या मुंबईमधून प्रत्येक मेडिकलमधून ती औषधं भरली त्या ट्रकांमध्ये आणि घेऊन आले आणि त्या औषधांचा त्या माणसावर अभिषेक केला. उठल का तरी नाही. पण संजीवन म्हणजे एवढे मुळ काय मुळांचे जोडे जोडे तरी वाया काय गाडे भरणे रे. परमाणू एवढे संजीवनी मुळ जोडे. अगदी परमाणू एवढी संजीवनी प्राप्त झाली का जिवंत होईल तसे या भारभर चिंध्या कशा करता गोळा करायच्या विठाला विटेवरी उभा चैतन्याचा गाभा शोभत अशी. असा जो तो आपला करून घ्यावा का तेने विन जीवा तू आपला करायचा का तर त्याच्याशिवाय सुख मिळायचंच नाही. सुखरूपाई साधुना कोणी सर्व सुखाचे आगर बाबळ देवी वर रघुमा देवी वर बाबळ रघुमा देवी वर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचं केंद्र कोण आहे तो फक्त भगवान पांडुरंग. त्याच्याशिवाय अन्यत्र कुठंच सुख नाही. का नाही? पहिला प्रश्न असा त्याच्याशिवाय काहीच नाही. आपण जो संसार आत्मसात करता खऱ्या अर्थानं तो संसारच नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले. प्रपंच एक झाला होता हे समोर मित्र मारता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. झालेची नाही तया लागेल रशी काही वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका विठाला. वांजेला तुला मुलगा असतो काय आणि तिला मुलगा असतो तिला वांज मानतात का? नाही. हा संसारच नाही. काही महिला दागिने खरेदी करण्याकरता सोनाराच्या घरी जातात. तर सोनार त्यांना दागिने दाखवतो वजटी घोरमाळ चपलहार गाठले इत्यादी. त्या पाहतात
त्यांना वाटतं दोरलं बोललं चितांपाला असं आलं तर ते म्हणण्याची पद्धत चालते. पण खरं सांगा तिथं हे दागिने आहेत का? खरं काय आहे? सोने. दागिने. मग ते सोन्यावर नुसते भासतात. वस्तुता आहे सोनं, भासते दागिने. तसा वस्तुता आहे परमात्मा, भासते जगत. विठ्ठल एकची सोने नाना लेणे, बाळे आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म हे उघडं दिसतंय. आता या ठिकाणी आपण सगळे दृश्य पदार्थ पाहता. हे काय आहे? हे पृथ्वी आहे. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीचे विकार आहेत. म्हणजे पृथ्वीच विकारानं सजलेली आहे, नटलेली आहे. पण ते काही असो, पण पृथ्वीपासून तयार झाले ना. मूळ कारण कोण आहे? पृथ्वी. म्हणजे याचा अर्थ खरी पृथ्वी का बाकीचं? त्याची पृथ्वी. तसं आहे मूळ कारण ब्रह्म. रज्जू सर्पकार सर्पकार भाषेले जगदंबर. तुरीवर जसा मिथ्या सर्प भासतो तसं ब्रह्मस्वरूपावर हे मिथ्या जगत भासते. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प. हे सगळं मिथ्या संसार भासतो आहे. फक्त सच्चिदानंद परमात्माच. त्याच्यावर हे मिथ्या जगत भासते. म्हणून हे तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. मग काय देणार? हे दुःख देईल अभंगाच्या दुसऱ्याकडे.
व्यतिरिक्त असणार हे जगत ते कसं आहे, माईक आहे. म्हणजे त्याचा मायेतून उद्भव आहे. आता पहिली माया कशी, या मासा माया जी नाही ती माया. माया जर खोटी आहे तर त्या खोट्या मायेपासून निर्माण झालं जगत काय खरं, ते खोटं बेटा. आणि खोट्या जगापासून खऱ्या सुखाची प्राप्ती होईल का? मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला खरं सुख पाहिजे का खोटं? कोणतं बाई? सगळे खऱ्या सुखाची इच्छा करतात, भासमान नव्हे, खरं सुख. आणि खरं सुख तुम्हाला पाहिजे तर खरं सुख खऱ्या परमात्म्याजवळच आहे. सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला, कागा हा डावीला जगदाकार. हा मिथ्या प्रपंच आधी नाही, अंती नाही, मधी नाही. नाही त्याला अस्तित्वच नाही, आणि त्याला अस्तित्व असतं त्याला नाही कसं म्हणता येईल? प्रपंच नाही जाना एकाकार वृत्ती झाली. हा प्रपंच नाही न झाला, प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच झाला होता सगळं मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पंती घडेना. झालीची नाही त्याला विरुद्धशी काय खोट आहे. लक्षात घ्या, ब्रह्मस्वरूपावर हे जगत आधी नाही, मधी नाही, अंती नाही, केव्हाच नाही. एकदम त्याचा आहे आभास. मग जे नाही ते आहे सुख कसं देईल तुम्हाला? नाही ते सुख आहे कधी मिळणार ते बोल. नाही पासून नाही आहेची प्राप्ती नाही होणार. खऱ्या बाजू खरं मिळेल, खोट्या बाजू खरं कधी होणार? हा सगळा प्रपंच खोटा आहे, आणि त्या खोट्या संसारापासून तुम्ही सुखाची इच्छा करता. आता किती वेळेपण आहे विठाला. याकरता महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. सुख हे विना जीवा सुख हे विना जीवा सुख.
सुख होय हेरती माई दुःखाची हेरती माई दुःखाची आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो, संसार हा मिथ्य आहे आणि परमात्मा सत्य आहे. सत्य परमात्म्याचं सुखही सत्य आहे. तो सच्चिदानंद आहे. आणि जीव हा अज्ञानमूलक असल्यामुळे मिथ्या आहे. अविद्या उपाधी तेने झाला जीव, मायोपाधी शिव पूजिती. जीवाची उपाधी आहे अविद्या म्हणजे अज्ञान. याचा अर्थ हा अज्ञानमूलक जीव आहे म्हणजे मिथ्या आहे. अज्ञान मिथ्या आहे, नसलेलं भासते. आणि परमात्मा आणि परमात्म्याचं सुख सत्य आहे. त्या परमात्म्याला आपलं केल्यानंतर ते सुख आपलं होणार आहे. कारण चहा जर गोड व्हावा असं वाटत असेल तर त्याला साखरेची गरज आहे. जोपर्यंत साखर तुम्ही आपली करत नाही तोपर्यंत तो चहा गोड होणारा नाही. कारण गोडी साखरेच्या ठाई, साखरेच्या ठिकाणी गोडी आहे. म्हणून चहा करता गुढी पाहिजे तर गुढी नुसती मिळत नाही, ती साखरेसहित घ्यावी लागते. साखर घेतली म्हणजे गुढी आली. तशी परमात्मा सुख परमात्मा आपला केला का सुख आपलं झालं. विठ्ठल हे सुख स्वतंत्र प्राप्त करण्याची गरज नाही. कारण सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे. भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती भूमैव सुखम. भूमा एव सुखम म्हणजे परमात्माच सुख आहे. याचा अर्थ असा आहे की परमात्मा आपला केला की सुख तुमचं झालं. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपला केला का सुख तुमचं झालं. तेने विण जीवा सुख नवे. आता पुन्हा प्रश्न असा आहे, जीव हा अज्ञान मूलक आहे, मिथ्या आहे आणि परमात्मा सत्य आहे, त्याचं सुखही सत्य आहे. म्हणजे सद्रूप परमात्म्याचं सत्य सुख भोगण्याकरता जीव सत्य पाहिजे ना. जीव कसा आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या जीवाला सत्य स्वरूप परमात्म्याचं सुख कसं भोगता येईल? विठ्ठल साधक बाधक
व्यवहार हा समान सत्यत होत असतो. विषम सत्यत हा व्यवहार घडत नाही. दोन्ही सत वस्तू पाहिजे. एक सत्य वस्तू आहे की असत्य, कसा व्यवहार जमेल. जीव हा मिथ्या आहे. मग त्याला परमात्म्याचं सुख मिळवलं तर ते भोगता कसं आहे, ते सुख त्याला त्याचं कसं होईल. जीवाला, मिथ्या जीवाला. हे बरोबर आहे, प्रश्न तुमचा बरोबर आहे. मग काय, याच्या करता तो जीव सत्य स्वरूप बनवायला पाहिजे. आणि तो सत्य स्वरूप परमात्मा जीव बनतो केव्हा, अभंगाच्या तिसऱ्या अविनाश काळजी महाराज म्हणतात त्याच्याकरता तुम्हाला त्या देवाचं वेड लागायला पाहिजे. लावी मना पिशे गोविंदाचे. आपल्याला स्वतःला गोविंद रूपता प्राप्त करून घेण्याकरता गोविंदाचं वेड लागणं महत्वाचं आहे. गोविंद गोविंद मना लागल्या मग गोविंद ते काया भेद नाही देवात्रया. काया ही आपली गोविंद स्वरूप होते, पण त्याच्याकरता गोविंदाचं वेड लागायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ गोविंदाची भक्ती व्हायला पाहिजे. भगवंताचं वेड लागणं म्हणजे भगवंताचं भक्त होणं, भक्ती करणं मिळालं. भक्ती माता अशी आहे, एकदा परमात्म्याची भक्ती तुम्ही सुरू केली का ती भक्ती आपल्याला परमात्मा स्वरूप करून ठेवते, वेगळं राहू देत नाही, परमात्म्याशी एकता करून देते. चिंतने चिंतने तद्रूपता. पण आम्हाला त्या देवाचं वेळच लागत नाही, वेळ लागत नाही. तर आमचा
मरकेपणा जातही नाही विठाला. अविनाशित्वाला प्राप्त होण्याकरता अविनाश परमात्म्याचं चिंतन करणं अति महत्वाचं आहे. म्हणजे परमात्म्याची भक्ती करायला पाहिजे, त्याचं ध्यान करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे, त्याचं स्मरण करायला पाहिजे, त्याचं पूजन करायला पाहिजे. याचा अर्थ त्याच्याविषयी या प्रकारे वेळ लागायला पाहिजे, आपण वेळ व्हायला पाहिजे. म्हणजे वेळ म्हणजे दगड मारायचं नाही. विठाला त्याचा छंद लागला पाहिजे. छंद ऐसा मना लागो छंद. गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला काय करतो, त्याचा छंद त्याच्याशी एक रूपता करून देतो. कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. कीर्तन भक्ती श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. या नवीन भक्तीपैकी दुसऱ्या नंबरची भक्ती आहे कीर्तन. विठ्ठल सततं कीर्तयन्तो मां एतान्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशी कायम जर त्याची उपासना केली, कायम त्याला भरलात, तर तुमचं हे काया शरीर हे काय होईल, याचा बाद होईल. फक्त तुम्हाला तुमच्या स्वरूपाची प्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या स्वरूप स्थितीला प्राप्त व्हाल. देहा ओळख पडून जाईल कलेवर. विठ्ठल उच्चारिपासा. आज आपण अज्ञानाला या देहालाच म्हणतोय मी. या देहाचे म्हणे मी पुत्र दारा धन माझे, पर हे काळाचे खाजे ऐशेने तू गेला. पण आपण हे नाही. आपण आहोत आत्मा, आणि तो मिळायचा परमात्म्याला. आणि ते परमात्म्याला मिळण्याकरता आत्म्यानं म्हणजे या शरीरानं काय करावं, शरीरूपी साधन. त्या शरीरूपी साधनानं भक्ती करावी आणि भक्ती करून त्या साध्यरूप परमात्म्याशी एक व्हावं. जीवाची जीव दशा ही बाधित होते. जीव हा शिव होतो.
मी जेहुनी पांडवा करती माझी सेवा. मद्रुकोण भक्त माझी सेवा करतात. आणि ती मद्रुपता कशानं प्राप्त होते? भगवंताच्या भक्तीनं. म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्तीनं काय होतं? भक्तीनं होतं आपण सुद्धा परमात्मा स्वरूप होतो. हो, त्याचा छंद लागू द्या. अविनाश करी आपुलिया आयुष्य अविनाश करी. पण हे होण्याकरता लावी मना पिसे बोले लावे मना पिसे बोले लावे मना पिसे बोले गोविंदाचं वेळ लागू द्या. आम्हाला फार मारायला टेकलो तर आम्ही तरी त्याचा वेळ लागत नाही. अनेक वेळेला कीर्तन ऐकली असतात तरी पण सुद्धा संसाराचा वेळ डोक्यातून जातच नाही. तरी पण शेती विकतो आणि दुकान काय चालवतो. वेळ, अरे वेळ बाबा, तू संसार सोडून देवाचं लागला असं तर योग आहे. संसार सोडून संसारात वेळ लागतंय, काय उपयोग आहे बेटा? लावी मना पिसे बोले लावे मना पिसे बोले लावे मना पिसे बोले. गोविंदाचं वेळ लागलं पाहिजे. पिस म्हणजे वेळ लागलं पाहिजे. त्या असं लागलं पाहिजे का त्या भक्तीतून तो परमात्मा आपल्याशी एक झाला पाहिजे. त्याच्याशी एकता साधली गेली पाहिजे. म्हणजे जीवानं ब्रह्माशी ऐक्य केलं पाहिजे. आणि ते ऐक्य ती एकता होते भक्तीनं. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला हे वेळ लागणं अति महत्वाचं. लावी मना पिशे गोविंदाचे. आणि एकदा या भक्तीनं परमात्मा रूपता प्राप्त झाली म्हणजे आपण परमात्मा स्वरूप झालो. मग हा घोळ हा देव हा पडला तरी त्याचं काही नाही. काय होतं मग? हा देव पडल्यानंतर काय होतं हे अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे का मरण्याची तरे, तुका म्हणे का मरण्याची तरे, तुका म्हणे का मरण्याची तरे, तुका म्हणे उत्तमती मुरे कीर्ती मागे निरती माई गे सुख जीवनी निरती माई गे सुख जीवनी उत्तमती मुरे कीर्ती मागे उत्तमती मुरे आपला तो एक देव करून घ्यावा. आणि तो देव आपला होतो भक्तीनं. भक्ती केल्यानंतर देव आपल्याला वेगळा राहत नाही. तो देव आपला होतो म्हणजे आत्मसात करता येतो. आपलं भिन्न राहत नाही. आपलाही भिन्न ठेवत नाही. तद्रूपता प्राप्त होते. हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. महात्म्य आणि एकदा हा जीव परमात्म्याला प्राप्त
झाला म्हणजे परमात्मा स्वरूप झाला. म्हणजे मग काय होतं, तो जीव तर परमात्म्याला मिळाला म्हणजे परमात्म्या धामाला जातो, परमात्म्याशी एक होऊन राहतो. आणि जे झाल्यानंतर इथं काय राहतं, अभंगाच्या शेवटच्या कडव्यात तुका म्हणे एका मरणेची शरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कोणाची? भक्ती करणाऱ्या महात्म्याची. जो भक्ती करणारा महात्मा आहे, ज्यानं परमात्म्याची भक्ती केलेली आहे, उपासना केलेली आहे, देवाला भजला आहे, त्या योगानं त्याला परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते. म्हणजे सलोकता म्हणा, स्वयंपता म्हणा, स्वरूपता म्हणा, सायुज्यता म्हणा, या मुक्त्यांची त्याला प्राप्ती होते. आणि ही मुक्ती प्राप्त झाल्यानंतर इथं काय राहतं, उत्तमाची मूर्ती कीर्ती मागे ही सर्व भक्तांचं वैशिष्ट्य आहे. मग ज्ञानोबाराय म्हणा, तुकोबाराय म्हणा, नाथ महाराज म्हणा, निळोबाराय म्हणा, सावता महाराज म्हणा, जेवढे जेवढे भक्त भक्ती केली त्या सर्वांना त्या परमात्म्याशी एकरूपता प्राप्त झाली. ते वैकुंठ धामाला स्थित झाले. हो, आणि त्यांच्या आजही कीर्ती आहेत. कुठपर्यंत? जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्ते. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा वैकुंठी सोहळा याही भूमंडला माझी कीर्ती. उभय लोकी उत्तम कीर्ती देवा याही लोकात राहते आणि वैकुंठात राहते. इथे त्यांचा सोहळा होतो, तिथे सोहळा होतो. आणि कुठपर्यंत? जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत यांची कीर्ती अशीच राहणार. भक्तांची, कारण त्यानं आपल्या भक्तीने देव आपला केला. ते संसार आपल्या करण्याच्या भांडीत पडले नाही, संसाराच्या नादी लागले नाहीत. उलट भक्ती करता संसाराचा त्याग केला आणि रात्रंदिवस देवाला भजले. सांगतो तुम्हाची भदारे विठा, तुम्हाची भदारे विठा, तुम्हाची भदारे विठा, तुम्हाची भदारे विठा. ही तरी गेला जन्मवाया, तरी गेला जन्मवाया, ही तरी गेला जन्मवाया. आता हा त्या भक्तांचा प्रश्न सुटला. आपलं काय होतं? आपलं आपण आता काय सांगावं? देहधारी माणसं संसाराच्या नादी लागलेले मरेपर्यंत संसार करतात. त्यांच्या डोक्यात संसारात राहत केव्हा मरताना सुद्धा. आणि संसार मरताना असल्यामुळं पुन्हा त्यांना संसारामध्ये जन्म मिळतो, कारण त्यांच्या वासना शिल्लक राहतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, घेणे लागे वासनेच्या संगे,
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्यांनी भक्ती केली नाही, परमार्थ केला नाही, संसार करता करता मेले. संसार करून जाम झाले आणि शेवटी त्या संसारात दिलं काय? संसारात दोन दिलं, एक पाप आणि एक पुण्य. वाईट कर्म त्यांच्याकडून जेवढी घडली त्यात झालं पाप, आणि चांगलं कर्म घडलं त्यात झाली पुण्य. हा पुण्य पापाचा संचित त्यांचा होतो कुठं? संचितामध्ये. आणि ते संचित काय करतं? ते संचित यांना अनंत जन्म घ्यायला लावतं. म्हणजे असे जन्म घेत राहतात, मरतात. किती जन्म झाला फेरा गणित नाही जातात, सारखे जन्मतन मरतात, जन्मतन मरतात. कोण? जे परमात्म्याला भजले नाहीत ते. त्यांना सुख ते मिळतच नाही. सुखा करता संसार करतात, तो संसार करतात, तो मूर्खपणा करतात. सुखा करतात, त्यांनी भक्ती करायला पाहिजे होती, केली नाही, संसारच करायला पाहिजे. संसार केले म्हणून त्यांना झालं पाप पुण्य राहतात. मग दोन्ही पाप पुण्य संचितात राहतात, आणि ते संचित त्याला अनंत जन्म घ्यायला लावतं. विठ्ठल विठ्ठल हे कोणाच्या सामान्यांचं लक्षण आहे. म्हणून काय संधी काय करावं? भक्ती करावी. करा हरी भक्ती परलोकी, करा हरी भक्ती परलोकी, हरी भक्ती परलोकी. सोडविला यमापासून, सोडविला यमापासून, सोडविला यमापासून. करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून. म्हणून तुम्हाला सुद्धा सर्व भाविकांना माझी विनंती आहे, आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे मातीच्या खोळे दगडाळा पोटाशी. मग काय करा? उरले ते हरी तुम्हा समर्पण. मागील काल अज्ञानपणे सरला स्वभाव त्या गुणे नेणे आयुष्य होते गुणे कुठले पेणे अंतरलो. आता तरी भक्ती करा, त्या परमात्म्याला आत्मसात करा भक्तीनं. आणि जसे ज्ञानोबा तुकोबा हे मंडळा देवाजवळ गेले तसे तुम्ही जा, तुमचं आत्मकल्याण सिद्ध करा. आणि हे जरी करणार नाही तर हे जरी नाही का तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एकाच जनार्दनी आमचे काय जाईल. म्हणून त्यांची कर्माचं प्रारब्ध राहत, संचित कर्म. त्या संचित कर्मातून प्रारब्ध निर्माण होतं, आणि ते प्रारब्ध त्यांना अनेक जन्म देतं. ते वासनेप्रमाणे जन्म घेतात. म्हणजे तुमच्या पाठीमाग जन्म मरणाची परंपरा संपत नाही, संपणार नाही. मग त्याच्याकरता काय करा? पुढा तो एक देव करून Nara
Hare